काय ऊसाचं झाड. ऊसाचे झाड नाही ऊसाचे ऊसाचं झाडच असते. ऊसाचे झाड आहेत. ऊस लावलेला आहे म्हण ना. काल गव्हर्नमेंटला गोकळ तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तर गाईज दुपारचे जवळपास आता 1:30 वाजून गेलाय, 2 वाजत आले. मी सकाळ धरून कॉलेजला गेलो होतो. परीक्षाचे फॉर्म सुटले का मान खायची तू आणि ते त्याच्यामुळं मग तेच करीत होतो. पण ते बी फॉर्म सुकला आता लय कुठाने. उद्या डिलीट करायचं आहे ते. जाऊ दे आता. सध्या जेवायला मम्मीने ना मटकीची भाजी चपाती केली आणि मम्मी गेली आता गावाला. आज गेली, उद्या येणार का परवा येणार? आजच येणार आहे. आज नाही, उद्या येणार. उद्या सवास नाही, आज उद्या येणार. उद्या दुपारून किंवा संध्याकाळी येऊन असतो. सध्या आता टी व्ही बघू राहिला आम्ही. म्हणजे का नाही आता काय करणार आहे, टी व्हीला मोबाईल कनेक्ट करणार आहे, त्याच्यावर माइनक्राफ्ट खेळणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. पण बघू दे, झालं कनेक्ट तर ठीक. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर काहीतरी गार प्यायला स्टिंग मिरिंडा तिकडून आणू. पण मिरिंडाच प्यायची आहे का नाही? मी आज 100 ml जास्त केलं ना त्यांनी कडवट केली त्याला. पिऊन बघ एकदा. पिलेले बारे. मटकीची भाजी आवडते राव मी आईच्या हातचं. माझ्या एवढीच काहीच मला स्टिंग नव्हती प्यायची, मिरिंडा प्यायची होती. पण आता जायचं कंटाळा आला मला. मग जवळच्या जवळ इथं स्टिंगच भेटते, दुसरं काय नाही भेटत. स्टिंग भेटली काय स्टिंग तर स्टिंग हे आपलं काय म्हणणं नसते एवढं. म्हणजे आहे का नाही? जे भेटेल ते खायचं. लय गार केली गावाकडे डायरेक्ट बर्फ खायचं. स्टिंगचा बर्फ खायचं. कसं काय मग आत दिसतं याच्यात. बर्फ खायचं ते काय रेवण काका नाही का, डायरेक्ट बर्फ करायचं त्याचे. मग ते आम्ही घ्यायचं आणि त्याच्याकडे कात्री असायची, त्या तोडायचं आणि खायचं. हा गोळ्यावर लागायचं. गोळ्यावर गोळ्याला लागत असं. तिथं जायचं. कवा करायचं माहिती का, आम्ही आलो का पेपर सुटला का तिथून घेऊन यायचं येताना. मग बाल्यानं आम्ही कापत खात असायचो. किती ऊन पडलं बघ ना बाय. लय ऊन बेकार पडलं हो. उन्हाचा तडाखा दाखव तर. या गे ऊन ना, लय ऊन आहे भयानक मध्ये. लय ऊन आहे लय. जेवण झालं आज गार प्यायला भारी वाटतं ना. खरं उन्हात आणायचं समज. उन्हात आणायचं तुझं जेवायला बसल्या बाहेर कुठं तर लग्नाचं कसं वाटतं तुला. आणि ते पण बरोबर ऊन पडून राहिलं खाली पुरी भाजी आणि गुलाबजामुन आहेत. का भंगार गोळच खाशील ना तू. एवढं भंगार आहे. आपण खायचं हो लग्नाला. आणि ते पण लग्न सगळे उन्हातच असायचं दुपारी गावाकडं हे लग्न म्हणजे असं उन्हाळ्यातले लग्न. आणि ते देवीच्या मंदिरासमोर. आता तरी बरं झालं देवीचे मंदिर ते गारावा आहे ते. आता काही गारावा काही शेड बिड भरपूर केलं. शेड आणि शेजारी ऊसात झाड आहेत. काय ऊसात झाड. ऊसाचे झाड नाही ऊसाचे ऊसात झाडच असते. ऊसाचे झाड आहेत. ऊस लावलेला आहे म्हण ना. ऊसाचे झाड आहेत. काल गव्हर्नमेंटला गोकळ हा ते ब्लॉग आज टाकायचं. मी म्हणतोय टाकलं पण खाली ते नाली पण जरी नाही का, ते पण एक त्यांचं वर्ग पण आता सीट देऊ राहील. ते म्हणले कोणत्या कॉलेजला आला तुला. मी अरे मला आठवणार ना कोणतं. मी गोकुळधाम आठ राहील तो म्हणले. नंतर हा गव्हर्नमेंटल आणि पुढचं आठवणार. गव्हर्नमेंटल नव्हतं ते. मग गव्हर्नमेंट हा ते गव्हर्नमेंटल पॉलिटेक्निकल इंजिनियर कॉलेज. इंजिनिअरिंग नव्हतं ते. अहिल्यानगर होतं फक्त. पुढं होतं इंजिनिअरिंग कॉलेज. मला जवळ भेटलं माझ्या मित्र. कुठं लोणी शिर्डीच्या पुढे. मला लोणीलाच भेटलं होतं. मला 10 किलोमीटर लोणी नाही मिळे. पप्पा मी होतो ना लय निवांत गेलं होतं. गाडीवर गेलो होतो आणि मस्त जाताना काही नाही. जाताना गारठा होता सकाळ सकाळ. पण येताना मस्त पैकी जेवण खावण रस्त्याने ऊसाचं. तुला सोडणार मी तिथं बरं का. आणि घरी निघून यायचं. घरी नाही निघून एवढं लांब यायचं. 10 किलोमीटर आहे ना. हा मग येईन तुला घ्यायला येईन मी माघारी. मग किती वाजता? 5 वाजता सुटणार आहे. तू 4:30 निघला तरी येतोय बस स्टँड पाशी. कोण म्हणलं? बस स्टँड पाशी. हा मग सोडून माघारी काका म्हणले मला. ते आज आले होते कोणतं तरी होते पण ते गेले होते. ते म्हणले बस स्टँड पाशी. आम्ही ना आता थोड्या वेळात एक व्हिडिओ शूट करणार आहे. आणि ते व्हिडिओचं जो म्हणजे मेन टायटल किंवा जो टॉपिक आहे तो म्हणजे काय, माझे जे जुने फोटो आहेत का ते फोटो आम्ही बघणार आहे. गणेशचे पण जुने फोटो आम्ही म्हणजे एकदम नाही का
त्याचा सेटअप चालू आहे बघा ह्यो. यात सेटअप म्हणजे आता याला काय डब्याचे सेटअप बनताय पण याच्यावर आता गिम्बल विम्बल ठेवून प्रॉपर व्हिडिओ बनवायचा आहे. गाणे तिकडे फोटो डाउनलोड करायला लॅपटॉप म्हणून सेव्ह करून ठेवलेले आहेत. एक व्हिडिओ लय मग आपल्याकडे जुना होता का रे नाही सापडणार बी नाही. नाही ते कोणता व्हिडिओ म्हणतो माहिती का मी लाल मोबाईल मध्ये एक व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओ मध्ये ना तू काहीतरी मम्मीकडे असं करायला गेला मम्मी झोपलेली होती आणि सटकन ठेवून दिली ती मम्मी. हा नाही त्याच्यात बी राहिला नव्हता तो व्हिडिओ तो डिलीट झाला. परत अजून एक व्हिडिओ होता का जे गाणे आपल्याला पहिल्यापासून येड होता व्हिडिओ आहे का नाही लय म्हणजे लहानपणापासून आपण आहे ना ते घरातले व्हिडिओ बनायचो आणि ते दाखवायचं आहे का नाही. परत ते एक व्हिडिओ असा होता का नाही का ते परत घेऊन चालला होता भांडे घासल काय चालतं गाण्या मला चिडी लावित होता बरं का म्हणून मी त्याला बुक्का टाकला बरं का आणि मी म्हणलं आम्ही काय म्हणलो तुला काहीतरी म्हणलो होतं काहीतरी शब्द बोललो होतो तिने नेमकंच माझ्या पाणी सांडिलं चाललंय वाजेला चिडी लावलं मला तिने मी लय वाजेला बघ गाण्याला पॉट खूप सांगा बसशील बरं का लय राग आला गाण्या लय चिडला होता गाण्या आणि लागलं असं रडायला लागलं होतं. प्रॉपर एक 2-4 डबे घे एक परत ठेवा ती पुढे ती मोठी ही सगळं वर मम्मीने बघा खायचं वाळवण स्वच्छता हे डबेचे डबे भरलेत पापड आणि कुरड्या आपल्याला एक आवडत नाही त्याच्यातलं. इथं नाही ठेवायचं इथं ठेवायचं मग तिथं तर मग मी कुठं ठेवू शकतो. ऐक आता मोठं काहीतरी घे आता थांब मी घेऊन तो व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल कुठं माहितीये का चॅनलवर आहे ना एक व्हिडिओ येईल माझे जुने ओल्ड फोटोज म्हणून एक व्हिडिओचं टायटल राहील त्याच्यावर तुम्ही बघू शकता. तो ब्लॉग अपलोड करीन मी आता हे त्याचे सेटअप चालू आहे. हे बघा हे जे ना हे लॅपटॉपवर आम्ही आता ते फोटो बघणार आणि इथं ते सेटअप करू राहिला गणेश थोडा जुगाड हालू राहिलाय. एक काम कर ना हे एक घे हे घे नाही हो पिल्ल्या गाईज व्हिडिओची शूटिंग कम्प्लीट झालेली आहे आणि हा व्हिडिओ कदाचित मजा आया व्हिडिओ मध्ये मजा आली का नाही थोड़ा सेंटी हो गया था मैं लेकिन ठीक है वो वाट हो गया था मेरे को जुना काळ सेंटी हो गया था क्या वो मजा आया तसं नाही वो सब्जी कोणता वाईट होता वाटत होता रे तो आहे का नाही वो सब्जी व्हिडिओ पण चालता गाण्याराव याचं मार्गी लावा मला चिडीव राहिली मी एवढं बोलतोय ते कट होतोय व्हिडिओ म्हणजे अंदाज घेता माणूस म्हणलं बंद आहे का बघा लगेच ते बंदच निघत आहे. मूळ तत्व मम्मीचे भांडणाची आज नाही. आता चालू एक व्हिडिओ शूट झालाय गाईज फुल कंटेंट ऑन द टॉप असा विषय चालू हे काय नाही उद्या काय बनायचं माहिती का मी उद्या काय बनायचं माहिती का उद्या कशावर व्हिडिओ बनायचा हा तू फ्रेममध्ये दिसली दे ना इथं आहे ना वाजलेले मग आता लक्षात होतं विसरून गेलो. गाईज गणेश हातरून टाकतात आणि जवळपास आता आहे ना 9:40 झाले. आता मी आज लवकर एडिटिंगला बसलो जेवण एवढ्यात केलं मी लवकर एडिटिंग म्हणजे 9:45 एडिटिंगला बसलो आज लवकर एडिटिंग होईल का नाही काय राहिलं नाही व्हायची 2 व्हिडिओ एडिटिंग करायचे ना आजचा ब्लॉग आणि अजून एक ब्लॉग बनवला आहे आजच मी तर 2 व्हिडिओ एडिटिंग म्हटलं तरी की नाही म्हटलं तरी 11:30 वाजते आता लवकर बसलो म्हणजे लवकर झोपता येईल मग बघा ना हे का नाही फॅन एकीने कमी कर म्हणजे बाहेरचे गार हवा आत येईल. वार आहे ना बाहेरचा आत येऊ राहिला तर गार गार वार इकडचं बी दार उघडे ठेवलं आहे ना. तर गाईज गणेश झोपी गेला बघू शकता तुम्ही ये देखो निवांत झोपलाय गणेश आणि सध्या रात्रीचे जवळपास 12 वाजायला 7 मिनिटं आहेत आणि माझी एडिटिंग कंप्लीट झाली आहे या दोन्ही व्हिडिओची आणि आता मी पण झोपून घेतो त्यामुळे काही जागा होतं सकाळी परत उठायचं आपल्याला आणि कॉलेजचा कॉलेजला जायचं लिखाण काम ते भरपूर आहे त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे